हाय, आज बुधवार आहे. मी दम बिर्याणी बनवणार आहे. 2 मोठ्या साईजचे टोमॅटो, अर्धा किलो कांदे, 1 वाटी तळलेला कांदा, 1 वाटी दही, लहान वाटी अद्रक लसूणची पेस्ट, 1 वाटी टोमॅटोची पेस्ट, बिर्याणी गरम मसाला, पुदिना हे सर्व मसाले आपण घेणार आहोत. अर्धा किलो राईस बॉईल करत ठेवला आहे मी. 80% आपण राईस शिजून घेऊया. अर्धा लिंबाचा रस घालूया. रस घातल्यामुळे राईस आपला पांढरा शुभ्र होतो. अर्धा किलो बिर्याणीचं साहित्य आहे. अर्धा किलो कांदे घेतलेत. कांदा मस्त फ्राय करून घेऊया व्यवस्थित. त्याच्यानंतर थोडेसे गरम मसाले टाकून घेऊया. 4 लवंग, 8 मिरी, 4-5 लहान विलायची, 1 मोठी विलायची. हे गरम मसाले आपण थोडेसेच टाकून घेऊया, कारण की बिर्याणी मसाल्यामध्ये हे सर्व असतात. जास्त जर टाकले तर ते चटके मारते बिर्याणी. मग कांदा मस्त ब्राऊन होऊस्तर फ्राय करून घेऊया. नंतर त्याच्यामध्ये 1 वाटी टोमॅटोची पेस्ट ॲड करूया. तीही मस्त तेल सुटूस्तर फ्राय करून घेऊया. 2-1 मिनटं आपण फ्राय करून घेऊया. मसाले व्यवस्थित फ्राय केले ना, बिर्याणीला टेस्टही छान येते. जी लहान वाटी आपण अद्रक लसूणची पेस्ट केली ना, तीही ॲड करून घेऊया. पेस्टही चांगली हलवून घेऊया. अर्धा किलो बिर्याणी बनवायची असेल ना, तर हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे. बघा, आपले मसाले व्यवस्थित फ्राय झाले आहेत. त्याच्यानंतर आपण सुहानाचा बिर्याणी मसाला ॲड करूया. अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच लाल तिखट. लाल तिखट जरा कमीच टाकायचं, कारण की जे मसाले आपण यूज करतो बिर्याणीचा त्याच्यामध्ये तिखटपणा असतो. त्याच्यानंतर आपण दही ॲड करूया. दही व्यवस्थित फेटून घेऊया. 1-1.5 मिनटं तरी आपण दही व्यवस्थित फेटून घेऊया, नाहीतर मसाल्यांमध्ये फुटू शकतो तो. बघा, मसाल्यांमध्ये कसं दही व्यवस्थित मिक्स झालं आहे. थोडंसं मीठ ॲड करून घेऊया. नंतर जे चिकन आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं ते ॲड करून घेऊया. 2 मिनटं व्यवस्थित चिकन हलवून घेऊया. चिकनला जेवढे मसाले लागतील तेवढी त्याची टेस्ट अप्रतिम होईल. अशा प्रकारे तुम्ही बिर्याणी करून पहा, खूप छान लागते. माझ्या घरामध्ये बिर्याणी खूप आवडते माझ्या हाताची सर्वांना. छान हलवून घेतले आपण आणि लास्टला आपण पुदिन्याची पेस्ट टाकून घेऊया. पुदिन्याची पेस्ट टाकली ना, खूप छान लागते बिर्याणी. ही बिर्याणी मी माझ्या मम्मीकडून आणि माझ्या बहिणीकडून शिकली आहे. त्या दोघीही खूप सुंदर करतात बिर्याणी. पुदिना पेस्ट टाकली आहे आपण. व्यवस्थित हलवून घेऊया. जेवढे आपण मसाले फ्राय करून घेऊ तेवढी आपली बिर्याणीची टेस्ट छान होते. बिर्याणीला थोडी जास्तच मेहनत आहे, त्याशिवाय आपली बिर्याणी छान कशी होईल. 15 मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया, म्हणजे चिकन छान शिजेल. चिकनमध्ये पाणी नाही टाकायचं. पुन्हा एकदा आपण 10 मिनिटासाठी ठेवूया. चिकन 80% शिजलं पाहिजे. 10 मिनिटं झालेत. आता आपण झाकण काढून बघूया. बघा, चिकनला स्वतःचंच पाणी वळले आणि चिकन शिजले पण छान. थोडं मीठ कमी होतं, त्यामुळे मी मीठ ॲड केले. आता आपण लेयर लावून घेऊया. आधी चिकन, नंतर थोडासा राईस, जो आपण कांदा फ्राय केलेला तोही टाकून घेऊया. त्याच्यावर चिकन टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा राईसचा थर लावून घेऊया. 4 मध्ये डॉट पाडून घेऊया. त्याच्यामध्ये कलर टाकून घेऊया आणि वरती तूप टाकून घेऊया. वरनं ताट ठेवूया, त्याच्यावरती काहीतरी जड भांडं ठेवूया.
म्हणजे बिर्याणीला छान दम बसेल. बघा बिर्याणीचा कलरच किती सुंदर आलाय. एक नंबर झालती बिर्याणी.